त्या रात्री वातावरणात काहीतरी वेगळंच होतं. मी ऑफिसच्या कामासाठी पुण्यात आलो होतो आणि काम संपवून हॉटेलवर परत जाण्याचा विचार करत होतो. तितक्यात मोबाईलवर स्क्रीनवर चमकली माझी मेव्हणी. रियाचा फोन होता. रियाचं लग्न होऊन जेमतेम वर्षभर झालं होतं. तिचं सासर पुण्यातच एका शांत, निसर्गरम्य भागात होतं. हॅलो सिद्धार्थ, कुठे आहेस रे? रियाचा नेहमीसारखाच उत्साही आवाज कानावर पडला. अरे रिया, बोल ना. मी जस्ट ऑफिसमधून निघलो आहे. हॉटेलवर चाललो होतो. काय म्हणतेस? मी गाडी सुरू करत विचारलं. अरे हॉटेलवर का जातोस? सुमित 2 दिवसांसाठी ऑफिसच्या कामाने मुंबईला गेलाय. मी घरी एकटीच आहे आणि खूप कंटाळा आलाय. तू इतक्या जवळ आलायस तर घरी ये ना जेवायला. मी छान बेत केलाय. एकत्र गप्पा मारू, तिने अगदी आग्रहाने सांगितलं. तिचा सुमित हा माझा साडू खूप चांगला माणूस आहे. आधी तर मी विचार केला की रात्रीचं कोणाच्या तरी घरी जाणं योग्य होईल का? पण रियाने इतक्या हक्काने बोलवल्यावर नकार देणं मला जमलं नाही. बरं ठीक आहे, येतो मी. पाऊण तासात, असं म्हणत तिने बरं ठीक आहे, येतो मी पाऊण तासात, असं म्हणून मी फोन ठेवला आणि गाडी तिच्या घराच्या दिशेने वळवली. मी जेव्हा तिच्या सोसायटीच्या आवारात पोहोचलो, तेव्हा अचानक बाहेरचं हवामान बदलू लागलं होतं. आभाळ इतकं गच्च भरून आलं होतं की रात्रीचे 8 वाजले असून मध्यरात्रीतून झाल्यासारखा भास होत होता. गार सोसाट्याचा वारा सुटला होता आणि झाडांची पानं जोरजोरात फडफडू लागली होती. पुण्यातील पावसाचा काहीसा भरोसा नसतो, हेच खरं. मी घाईघाईने गाडी पार्क केली आणि लिफ्ट पकडून तिच्या फ्लॅटच्या दारापाशी आलो. दारावरची बेल वाजवल्यावर तो 2च सेकंदात दार उघडलं गेलं. समोर रिया उभी होती. तिने हलक्या जांभळ्या रंगाचा एक साधा घरगुती कुर्ती प्लाझो घातला होता. केस मागे हलकेच बांधलेले होते, पण काही बटा तिच्या गालावर रेंगाळत होत्या. ती नेहमीच खूप सुसंस्कृत आणि सुंदर दिसायची, पण आज घरातल्या शांत प्रकाशात तिचा साधेपणा अधिकच उठून दिसत होता. अरे वा सिद्धार्थ, ये ये, बरं झालं आला बाबा. तू वेळेत आलास. बाहेर तर बघ, भयानक वादळ सुटलंय. रियाने सुटकेचा श्वास टाकत हसून माझं स्वागत केलं. हो ना रिया, नशीब मी पाऊस सुरू व्हायच्या आधी पोहोचलो. बाहेर तर अक्षरशः धुमचक्री सुरू होणार असं दिसतंय. मी सोफ्यावर माझं जॅकेट ठेवत म्हणालो. तू हातपाय धुवून घे, तोपर्यंत मी पाणी आणते, असं म्हणून ती किचनमध्ये गेली. मी फ्रेश होऊन हॉलमध्ये आलो. घर खूपच छान सजवलेलं होतं त्यांनी. हॉलच्या खिडकीतून बाहेर बघितलं तर विजांचा कडकडाट सुरू झाला होता. वारा इतका जोरात होता की खिडक्यांच्या काचा थरथरत होत्या. रिया पाण्याचा ग्लास घेऊन आली आणि माझ्या समोरच्या सोफ्यावर बसली. सुमित कधी गेला? मी सहज विचारलं. तो आज सकाळीच निघाला. खरं तर मला एकटं राहायची सवय नाही आहे, पण त्यांचं जाणं खूप गरजेचं होतं. त्यात पुण्यातलं हे असं हवामान झालं की माझी धडधड वाढते. ती खिडकीकडे पाहत म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर एक अनामिक भीती मला स्पष्ट जाणवली. आम्ही नुकत्याच जुन्या आठवणींबद्दल गप्पा मारायला सुरुवात केली होती. लग्न कसं झालं, लग्नातील काही गमती-शमती किस्से यावर आम्ही हसत होतो. वातावरण खूप हलकं-फुलकं झालं होतं. पण तेवढ्यात एकाएकी एक प्रचंड मोठी वीज कडाडली. तो आवाज इतका भयानक होता की संपूर्ण घर हादरल्यासारखं वाटलं आणि त्याच सेकंदाला धाडकन आवाज होऊन संपूर्ण भागाचा वीज पुरवठा खंडित झाला. पुरा परिसर गडद, काळोख्या अंधारात बुडून गेला. त्या अंधारात मला फक्त खिडकीबाहेर चमकणाऱ्या विजांचा प्रकाश क्षणभर दिसत होता. पण त्याहून अधिक मला जाणवली ती रियाची अस्वस्थता. वीज जाताच तिच्या तोंडून एक किंचाळी निघाली. बापरे! सिद्धार्थ, आणि पुढच्या क्षणी अंधारात अंदाजे ते घेत थेट सोफ्यावर उलटून माझ्या बाजूला आली आणि तिने घाबरून माझा डावा हात दोन्ही हातांनी पकडला. तिचा हात प्रचंड थरथरत होता. तिचा श्वास इतका वेगवान झाला होता की तिचा ऊर वर खाली होत होता. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, सिद्धार्थ, प्लीज कुठे जाऊ नकोस. मला मला अंधाराची खूप भीती वाटते. लहानपणापासूनच भीती आहे ही माझी. सुमितला माहीत आहे, म्हणून तो मला कधीच असं एकटं सोडत नाही. तिच्या आवाजातील तो निरागसपणा आणि खरखुरी भीती पाहून माझ्या मनात तिच्याबद्दल कमालीची सहानुभूती दाटून आली. मी माझा दुसरा हात तिच्या हातावर ठेवला. तिचा हात खूप कोमल आणि मऊ होता, पण भीतीमुळे तो बर्फासारखा गार पडला होता. रिया, शांत हो. लांब श्वास घे. मी आहे ना इथे. घाबरण्यासारखं काहीच नाही. केवळ वीज गेली आहे. येईल थोड्या वेळात. मी अत्यंत शांत आणि धीर देणाऱ्या आवाजात म्हणालो. नाही सिद्धार्थ, हा पुण्यातला पाऊस आहे. एकदा अशी वीज गेली की ती लवकर येत नाही. आणि बाहेरचा तो आवाज बघ ना, कसा येतोय. ती अधिकच माझ्याजवळ सरकली. अंधारामुळे मला तिचा चेहरा नीट दिसत नव्हता, पण तिची जवळीक, तिच्या शरीराची ऊब आणि तिच्या श्वासांचा वेग मला अगदी जवळ जाणवत होता. एका मेव्हणीच्या नात्यापलीकडे जाऊन त्या क्षणी मला तिच्यातील एक हळव्या, घाबरलेल्या स्त्रीचं दर्शन झालं होतं, जिने संरक्षणासाठी माझ्या हाताचा आसरा घेतला होता. ठीक आहे, तू इथेच बस. मी माझ्या मोबाईलची फ्लॅशचार्ज चालू करतो. घरात मेणबत्ती किंवा टॉर्च कुठे आहे का? मी विचारलं. हो,
किचनच्या वरच्या कप्प्यात एक मेणबत्तीचा बॉक्स आहे. पण प्लीज तू उठू नकोस. मला एकटं सोडू नकोस. तिने माझा हात आणखी घट्ट आवळला. जणू मी उठलो तर ती पुन्हा त्या अंधारात हरवून जाईल. अरे, मी कुठे जात नाही आहे. मी इथेच आहे. मोबाईल माझ्या खिशातच आहे. असं म्हणून मी डाव्या हाताने खिशातून मोबाईल काढला आणि त्याची फ्लॅशलाईट सुरू केली. तो पांढरा प्रकाश खोलीत पसरताच रियाने सुटकेचा श्वास टाकला. पण तरीही तिने माझा हात सोडला नव्हता. तिच्या डोळ्यात पाण्याचे हलके थेंब चमकत होते. त्या प्रकाशात आमची नजर एकमेकांना भिडली आणि दोघांमध्येही एक क्षण शांतता पसरली. एक अशी शांतता ज्यामध्ये शब्दांपेक्षा भावना जास्त बोलत होत्या. मोबाईलच्या फ्लॅशलाईटच्या पांढऱ्या प्रकाशात मी रियाच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यांमधील भीती अजून पूर्णपणे ओसरली नव्हती. पण माझा हात हातात असल्यामुळे तिला थोडा धैर्य मिळाला होता. हे तिच्या शांत होत्या जाणाऱ्या श्वासावरून जाणवत होतं. चल रिया, आपण आधी ते मेणबत्ती घेऊन येऊ. मोबाईलची बॅटरी जास्त वेळ टिकणार नाही. मी हळूच तिला म्हणालो. हो, पण तू माझ्यासोबत चल. मला एकटीला भीती वाटेल. ती लहान मुलासारखा हट्ट करत म्हणाली. आम्ही दोघं एकत्रच किचनच्या दिशेने निघालो. तिचा हात अजूनही माझ्या हातात होता. किचनमध्ये जाऊन तिने वरच्या कप्प्यातून मेणबत्तीचा बॉक्स आणि काडीपेटी काढली. मी डायनिंग टेबलवर 2 मेणबत्त्या पेटवल्या होत्या. तो मोबाईलचा कृत्रिम पांढरा प्रकाश बंद झाला आणि संपूर्ण हॉल मेणबत्तीच्या मंद, पिवळसर आणि उबदार प्रकाशात न्हाऊन निघाला. त्या पिवळ्या प्रकाशात घरातलं वातावरण एकदम शांत आणि गूढ वाटू लागलं होतं. थँक्यू सिद्धार्थ. तू आज खरंच वेळेत आलास. नाहीतर या अंधारात एकटं राहून मी वेडी झाले असते. रिया डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसत म्हणाली. मेणबत्तीचा तो मंद प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला होता. तिच्या गालावर लेंगरणाऱ्या केसांच्या बटा आणि तिच्या डोळ्यातील ती चमक त्या प्रकाशात कमालीची सुंदर दिसत होती. मी तिच्या समोरच्या खुर्चीवर बसलो. वेडी आहेस का रिया? थँक्यू काय त्यात? आपण कुटुंब आहोत आणि सासरच्या आधी आपण खूप चांगले मित्र आहोत. मी हसून म्हणालो. तिने जेवण वाढायला सुरुवात केली. तिने मटर पनीर भाजी, गरम पोळ्या आणि जिरा राईस बनवला होता. जेवणाचा सुगंध संपूर्ण घरात पसरला होता. बाहेर पावसाचा आवाज आणि घरात मेणबत्तीच्या प्रकाशात चाललेलं हे जेवण खरोखरच खूप छान अनुभव होता. जेवण खूप छान झालं रिया. अगदी सुमित नशिबान आहे. मी जेवणाचा आस्वाद घेत म्हणालो. माझं हे वाक्य ऐकून रियाच्या चेहऱ्यावर एक हलकी उदासी आली. तिने हातातील घास खाली ठेवला आणि मेणबत्तीच्या ज्योतीकडे पाहत म्हणाली. नशिबान? सुमित चांगला आहे सिद्धार्थ. खूप काळजी घेतो माझी. पण तो कामानिमित्त इतका व्यग्र असतो की मला बऱ्याचदा मला एकटं राहावं लागतं. घरात एवढी शांतता असते की कधीकधी स्वतःचा श्वासही ऐकू येतो. तिच्या आवाजातील तो एकटेपणा थेट माझ्या हृदयाला भिडला. लग्न होऊन वर्षभर झालेल्या एका मुलीला अशा मोठ्या शहरात जेव्हा तिचा नवरा वेळ देऊ शकत नाही, तेव्हा तिची काय अवस्था होत असेल याची मला जाणीव झाली. मी समजू शकतो रिया. सुरुवातीला नवीन शहरात आणि नवीन घरात असं एकटं वाटणं साहजिक आहे. पण सुमितही तुझ्या भविष्यासाठीच कष्ट करतोय ना. मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. हो, मला कळतं ते. पण कधी कधी पैशांच्या आणि सुखापेक्षा समोरची व्यक्ती उपस्थित जास्त महत्त्वाची असते सिद्धार्थ. जसं तू आज इथे आहेस. तुझ्या असण्याने मला जी सुरक्षितता जाणवते ना, ती या 4 भिंतीच्या महागड्या वस्तूंमध्ये नाही आहे. तिने थेट माझ्या डोळ्यात पाहत म्हटलं. तिचे ते शब्द आणि तिची ती नजर. त्या क्षणी आमच्या दोघांमधील वातावरण अचानक बदललं. त्या शब्दांमध्ये एक वेगळीच अर्थता होती. एक भावनिक आकर्षण होतं, जे एका मेवणीच्या नात्याच्या पलीकडचं होतं. तिची नजर माझ्या चेहऱ्यावरून हटत नव्हती. मेणबत्तीच्या प्रकाशात तिचे ओठ थोडे थरथरत असल्यासारखे वाटले. माझ्या मनातही एक वेगळीच हलकी धडधड सुरू झाली होती. आम्ही दोघांनीही शांतपणे जेवण संपवलं. जेवण झाल्यावर आम्ही दोघं ताट धुवायला किचनमध्ये गेलो. मी तिला मदत करत होतो. ताट ओट्यावर ठेवताना अचानक माझा हात तिच्या हाताला घासून गेला. तो स्पर्श होता जणू आमच्या दोघांच्या शरीरात वीज चमकल्यासारखं झालं. रियानं पटकन माझ्याकडे पाहिलं. तिचे डोळे विस्फारलेले होते आणि तिचे गाल किंचित गुलाबी झाले होते. तिने तिचा हात मागे घेतला नाही. उलट तिथे स्थिर उभी राहिली. सिद्धार्थ, तिने अगदी मंद आवाजात माझं नाव घेतलं. बोल ना रिया. माझाही आवाज काहीसा खोल झाला होता. काही नाही. खूप छान वाटतंय आज तुझ्याशी बोलून. मनातलं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतंय. तिने हलकंसं हसून म्हणाली. आम्ही किचनवरून परत हॉलमध्ये आलो. बाहेर पाऊस आता ओसरला होता. पण पाण्याचे थेंब खिडकीजवळ आदळणाऱ्या एक संत लयबद्ध आवाज येत होता. मेणबत्त्या आता अर्ध्या जळल्या होत्या आणि खोलीत एक वेगळीच रोमॅन्टिक शांतता पसरली होती. आम्ही दोघं सोफ्यावर येऊन बसलो. यावेळी आमच्यातलं अंतर आधीपेक्षा कमी होतं. आम्हा दोघांनाही जाणवत होतं की आमच्या मनात एकमेकांबद्दल एक भावनिक आणि सुप्त आकर्षण निर्माण होऊ लागलं आहे, ज्याला आम्ही दोघंही नकार देऊ शकत नव्हतो. रात्रीच्या 11:30 होऊन गेले असावेत. बाहेर पडणाऱ्या पावसाचा जोर आता थोडा मंदावला होता. पण पानांवर आणि छतावरून पाण्याचे थेंब टप टप पडण्याचा एक वेगळा संत संगीतवजा आवाज येत होता. हॉलमध्ये मेणबत्ती आता बरीच वितळली होती. त्यामुळे तिचा प्रकाश अधिकपेक्षा अधिक मंद आणि रोमॅन्टिक झाला होता.
खोलीच्या कोपऱ्यात पडणाऱ्या आमच्या सावल्याही जणू एकमेकांमध्ये मिसळून गेल्यासारख्या वाटत होत्या. मी आणि रिया सोफ्यावर अगदी जवळ बसलो होतो. इतके जवळ की मला तिच्या शरीराची ऊब आणि तिच्या श्वासांचा वेगळाच सुंद मला जाणवत होता. अंधाराच्या भिंतीचं निमित्त होतं खरं, पण आता त्या भिंतीच्या जागा एका वेगळ्या ओढीने घेतली होती. आमच्या दोघांमधील एक गूढ शांतता पसरली होती. अशी शांतता जिथे काही न बोलताही बरंच काही समजून येत होतं. अचानक हवेत गारवा वाढू लागला. खिडकीतून येणारी थंड वाऱ्याची झुळूक अंगावर काटा आणत होती. रियाने स्वतःचे हात स्वतःभोवती गुंडाळले आणि ती किंचित थरथरली. थंडी वाजते का रिया? मी अगदी हळूवाजत विचारलं. हो, थोडीशी गार हवा सुटली आहे बाहेरून, ती माझ्याकडे पाहत म्हणाली. मी लगेच सोफ्याच्या बाजूला ठेवलेली एक मऊ उबदार काश्मीरी शाल उचलली. हे घे, पांघरून घे, असं म्हणत ती शाल तिच्या खांद्यावर पसरवली. शाल पांघरताना माझे हात नकळत तिच्या गळ्याला आणि मऊ खांद्याला हळू स्पर्शून गेले. तो स्पर्श अत्यंत अनपेक्षित पण तितकाच तीव्र होता. माझ्या हाताच्या बोटांना तिच्या त्वचेची कमालाची मऊ आणि उबदार जाणीव झाली. तर या क्षणी रियाच्या शरीरात एक हलकीशी लहर धावून आली. तिने डोळे क्षणभर मिटून घेतले आणि एक मोठा श्वास सोडला. शाल व्यवस्थित पांघरल्यावर ती बाजूला सरकली नाही. उलट ती आणखी माझ्या जवळ आली. तिने तिचं डोकं हळूच माझ्या खांद्यावर ठेवलं. तिचे मऊ केस माझ्या गालाला स्पर्श करत होते. सिद्धार्थ, तिने अगदी कुजबुजत्या आवाजात माझं नाव घेतलं. बोल ना, मी आता हात तिच्या पाठीवर सरकवत विचारलं. मला खूप सुरक्षित वाटतं रे तुझ्या शेजारी. मनात सगळी भीती, सगळा एकटेपणा कुठल्या कुठे पळून गेलाय. सुमित असतानाही तो बरेचदा फोनवर किंवा लॅपटॉपवर असतो. पण तुझ्या बाजूला बसल्यावर असं वाटतंय की कुणीतरी पूर्णपणे फक्त माझ्यासाठीच इथे उपस्थित आहे. तिच्या आवाजात एक कमालीची भावनिकता, अर्थकता होती. तिचे ते शब्द ऐकून माझ्या मनात तिच्याबद्दलची आपुलकी आणखी वाढली. मी माझा हात तिच्या खांद्याभोवती गुंडाळला आणि तिला हळूच माझ्या आणखी जवळ ओढलं. तिनेही कोणताही संकोच न बाळगता स्वतःला माझ्या कुशीत झोकून ठेवलं. तिचा चेहरा आता माझ्या छातीजवळ विसावला होता. मला तिच्या हृदयाचे वेगवान होणारे ठोके स्पष्ट ऐकू येत होते. माझ्या स्वतःची हृदयाची धडधडही वाढली होती. तो क्षण एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाणारा होता. खोलीत मेणबत्तीचा तो मंद पिवळा प्रकाश, बाहेरचा निसर्गाचा शांत पसारा आणि आम्ही दोघं एकमेकांच्या मिठीत. आमच्यातलं हे नातं जरी मेवणी आणि मेवण्याचं असलं तरी त्या शांत रात्री आम्ही दोघं फक्त दोन एकाकी मन होतो, जे एकमेकांच्या उभे स्वतःला शोधत होते. मी माझ्या हाताने तिच्या केसांमधून हळूवार बोटं फिरवायला सुरुवात केली. माझे हात तिच्या पाठीवरून फिरत असताना ती अधिकच माझ्या शरीराला बिलगली. तिच्या श्वासांचा गरम स्पर्श माझ्या गळ्यावर जाणवत होता, ज्यामुळे माझ्या अंगावर शहारे येत होते. तिने तिचे डोळे बंद केले होते आणि तिच्या चेहऱ्यावर एक नितांत शांतता आणि सुखात समाधान दिसत होतं. सिद्धार्थ, आजची रात्र कधी संपू नये असं वाटतंय, ती माझ्या छातीवर बोटं रेंगाळत म्हणाली. रात्र तर संपणारच रिया, पण ही रात्र आपण नेहमी लक्षात ठेवू. मी तिच्या कपाळावर रेंगाळणारे केस हळूच बाजूला करत म्हणालो. त्या प्रकाशात तिचे ओठ किंचित उघडले होते आणि तिच्या चेहऱ्यावर लाजेची एक छान छटा आली होती. आम्ही दोघं एकमेकांच्या इतक्या जवळ होतो की आमच्यातील अंतर पूर्णपणे मिटलं होतं. कोणत्याही अश्लील कृत्य न करता तो संवाद, तो स्पर्श आणि ती मोठी प्रचंड रोमॅन्टिक भावनिक ओतप्रोत भरलेली होती. आम्ही दोघंही त्या क्षणाचा निवांत आस्वाद घेत होतो. त्या उबदार मिठीत रात्रीचे 1-1:30 वाजले ते आम्हा दोघांनाही समजलं नाही. हळूहळू त्या शांततेत आणि मिठीत उभे रियाचे डोळे जड होऊ लागले आणि ती माझ्या कुशीतच शांतपणे झोपी गेली. मीही तिला तसंच घट्ट पकडून ठेवलं, जेणेकरून तिला पुन्हा अंधाराची भीती वाटणार नाही. रात्रीचा तो घनदाट अंधार हळूहळू विरळ होऊ लागला होता. खिडकीबाहेरचा काळा रंग बदलून आता तिथे फिकट निळा आणि चंदेरी प्रकाश पसरू लागला होता. पाऊस कधीच थांबला होता, पण पानावरून जमिनीवर पडणाऱ्या पाण्याचे थेंब अजूनही शांततेचा एक मंद आवाज करत होते. खोलीत मेणबत्ती कधीच पूर्ण जळून विझली, पण आता त्याची गरज उरली नव्हती, कारण पहाटेचा नैसर्गिक उजेड हळूहळू खिडकीच्या पडद्यांमधून झिरपून आत येत होता. हवेमध्ये एक सुंदर आल्हाददायक गारवा होता. रिया अजूनही माझ्या मिठीत अगदी शांतपणे झोपलेली होती. तिने पांघरलेली शाल आम्हा दोघांना पसरली होती. तिचा एक हात माझ्या छातीवर होता आणि तिचं डोकं अत्यंत विश्वासाने माझ्या खांद्यावर विसावलं होतं. झोपेत असताना तिच्या चेहऱ्यावरची ती निरागसता आणि शांतता पाहून मला जाणवलं की रात्रीची ही भीती आता पूर्णपणे निघून गेली होती. माझ्या अस्तित्वाने तिला जे सुरक्षितेचं कवच दिलं होतं ते तिच्या चेहऱ्यावरच्या समाधानावरून स्पष्ट दिसत होतं. मी अगदी हळूच, तिला त्रास होणार नाही अशा बेताने स्वतःला थोडं आवरलं. पहाटेच्या त्या पहिल्या प्रकाशात तिचा चेहरा कमालीचा सुंदर दिसत होता. तिचे विस्कटलेले केस तिच्या गालावर आणि कपाळावर ओले होते. माझ्या मनात तिच्याबद्दल एक अत्यंत पवित्र आणि रोमॅन्टिक भावना दाटून आली. मी हळूच पुढे आलो आणि तिच्या कपाळावर माझे ओठ टेकवले. तो स्पर्श अत्यंत मऊ आणि भावनांनी भरलेला होता. त्या प्रेमळ स्पर्शाने रियाच्या पापण्या हळूच हलल्या. तिने संथपणे तिचे डोळे उघडले.
समोर मला पाहताच तिच्या ओठांवर एक अतिशय गोड आणि लाजरी हसू उमटलं. ती उठून बसली नाही. उलट तिने तिचे डोळे पुन्हा मिटून घेतले आणि माझ्या छातीत स्वतःचा चेहरा लपवत "गुड मॉर्निंग सिद्धार्थ." तिचा पहाटेचा आवाज काहीसा जड आणि खूप गोड वाटत होता. "गुड मॉर्निंग रिया. कशी आहेस आता? भीती वाटत नाही ना?" मी तिच्या पाठीवर हात फिरवत हसून विचारलं. ती हळूच वर बघत सोफ्यावर उठली. तिने तिचे केस व्यवस्थित केले आणि म्हणाली, "छे, मुळीच नाही. उलट मला आयुष्यातली सगळ्यात शांत आणि सुरक्षित झोप आज लागली. थँक यू सिद्धार्थ. जर काल रात्री तू नसतास तर मी काय केलं असतं माहीत नाही." "अरे रिया, थँक यू काय म्हणतेस सतत? मी आधीच म्हणालो ना की मी तुझा मित्र आहे आणि मित्राचं काम असतं संकटसमयी धावून येणं." मी तिला धीर देत म्हणालो. तेवढ्यात अचानक हॉलमध्ये टीव्ही चालू झाला आणि किचनमधल्या फ्रीजचा आवाज आला. वीज परत आली होती. रात्रीच्या त्या अंधाराचं साम्राज्य संपून आता सगळीकडे प्रकाश पसरला होता. आम्ही दोघं सोफ्यावर उठलो आणि त्या रात्री आमच्यातील भावनिक अंतर पार नाहीसं केलं होतं. पण सकाळी प्रकाश येताच आम्हा दोघांनाही आमच्या जबाबदाऱ्यांची आणि नात्यांची मर्यादेची जाणीव झाली. आमच्या मनात एकमेकांबद्दल कोणताही पश्चाताप नव्हता. उलट एक वेगळाच आदर आणि गोड निर्माण झाली होती. "तू फ्रेश होऊन ये. तोपर्यंत मी मस्त आल्या इलायचीचा चहा बनवते." रिया लाजतच किचनच्या दिशेने जात म्हणाली. मी फ्रेश होऊन जेव्हा डायनिंग टेबलवर आलो तेव्हा चहाचा सुगंध हवेत दरवळत होता. खिडकीतून बाहेर बघितलं तर पुण्याची ती पहाट खूपच ताजी आणि प्रसन्न वाटत होती. झाडांची पान पावसामुळे स्वच्छ धुतली गेली होती. रिया चहाचे 2 कप घेऊन आली. आम्ही दोघं शांतपणे चहाचे घोट घेत होतो. रात्रीच्या इतक्या जवळच्या स्पर्शानंतर आता सकाळी समोरासमोर बसताना आमच्यात एक हलकीशी गमतीशीर शांतता होती. आमची नजर एकमेकांना भिडली की ती लगेच नजर खाली घ्यायची आणि तिच्या गालावर लाचेची लाली बसायची. "सिद्धार्थ, सुमित आज संध्याकाळपर्यंत येईल." रिया चहाचा कप हातात धरत म्हणाली. "हो, बरं आहे ना. तो आल्यावर तुला एकटं वाटणार नाही." मी म्हणालो, "हो, पण कालची ती रात्र, ती मेणबत्ती, तो पाऊस आणि तुझी ती मिठी, हे मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. ती रात्र माझ्या मनात नेहमी एक सुंदर आठवण म्हणून राहील." रियाने अत्यंत प्रामाणिकपणे तिच्या मनातील भावना माझ्यासमोर मांडल्या. "माझ्याही मनात ती रात्र नेहमी खासच राहील रिया. आपण आपल्या मर्यादांपेक्षा राहूनही एकमेकांना जे भावनिक सुख आणि आधार दिला, तो खूप मोलाचा आहे." मी तिचा हात हातात घेत म्हणालो. यावेळी तो हात घाबरलेला नव्हता, तर तो विश्वासाने भरलेला होता. चहा संपवून मी निघण्याची तयारी केली. मी माझं जॅकेट घेतलं आणि दारापाशी आलो. रिया मला सोडवायला दारापर्यंत आली. निरोप घेताना तिने पुन्हा एकदा घट्ट मिठी मारली. यावेळी ती मिठी भीतीपोटी नव्हती, तर ती एक कृतज्ञतेची आणि प्रेमाची मिठी होती. "काळजी घे रिया," मी म्हणालो. "तू पण सिद्धार्थ. आणि लवकर परत ये." ती दारात उभी राहून हात हलवत म्हणाली. मी लिफ्टने खाली आलो आणि माझ्या गाडीत बसलो. गाडी सुरू केली. पुण्याच्या रस्त्यावरून जाताना माझ्या मनात फक्त आणि फक्त रियाचा तो चेहरा आणि ती रात्र रेंगाळत होती. निसर्गाच्या एका वादळाने आमच्या आयुष्यात एक असं सुंदर रोमॅन्टिक वादळ आणलं होतं, ज्याने कोणतीही हानी न करता 2 मनांना नेहमीसारखं एका घट्ट आणि गोड भावनिक धाग्यात बांधून ठेवलं होतं. ती रात्र आमच्या दोघांनाही आयुष्यातील एक सुंदर, रोमॅन्टिक आणि न विसरणारी रात्र ठरली होती.